नमस्कार, स्वागत आहे तुमचं. ज्यांना ज्यांना अष्टविनायकाला दर्शनला यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप नंबरला कॉल करावा आणि मेसेज करावा की ताई आम्हाला यायचं आहे. आणि त्यांनी जाण्यासाठी जो काही खर्च आहे तो व्हॉट्सअप नंबरवर सेंड करावा. तोच नंबर आहे व्हॉट्सअपचा. तर खरंच कुणाची मनापासून इच्छा आहे अष्टविनायक दर्शन आपल्याला करायचं आहे तर त्यांनी 1 जुलैच्या आधीच म्हणजे 1 जुलैपर्यंत आपल्याला सर्व पैसे जमा पाहिजेत. कारण आपल्याला पुढं पण पैसे द्यावे लागते त्यांना आहे ना, सगळी सोय करावी लागते जाण्यासाठी. तर नक्कीच मला वाटते बहुतेक सगळ्यांना यायला आवडेल. तर बहुतेक 10-11 जण जमा झालेले आहेत. आपल्याला आता फक्त 5-6 जणांची गरज आहे. तर आपण लवकरच 3 ते 4 ऑगस्टला ट्रिप काढणार आहोत आणि ट्रिपची मजा घेणार आहोत, एन्जॉय पण करणार आहेत आणि अष्टविनायकचे नतमस्तक पण होणार आहे. आपल्याला 8 गणपतीचं दर्शन होणार आहे. खरंच किती भाग्यवान आहो आपण. आणि अरे दरवर्षी जरी ट्रिप केली ना काय फरक पडत नाही आपल्याला. तुम्ही दरवर्षी जरी अष्टविनायकचं दर्शन घेतलं तर खूपच मोठी गोष्ट आहे. अरे आपण हॉटेलमध्ये जेवायला जरी गेले तर 2-2.5 हजार रुपये जातात का नाही सांगा बरं. कमीत कमी आपण 4-5 महिन्याला 6 महिन्याला तरी जातच असतो. आपण काही कपडे खरेदी करतो, हे खरेदी करतो जातो. मग आपण देवासाठी चाललो दर्शनाला ते पण आहे. आपण थोडंसं विरंगुळा आहे, थोडंसं मौज मजे मस्ती करूया, आनंद लुटूया थोडासा. दर्शनाचं पण निमित्त होईल, आपलं एन्जॉय पण होईल आणि आपल्या डोक्यात तेच विचार येतात, ते निघून पण जातील. हां, थोडंसं फिरल्यामुळं, दर्शन घेतल्यामुळं सकाळी सकाळी तुम्ही जे नॅचरल दर्शन आहे म्हणजे ओरिजिनल आपल्याला दर्शन मिळते. अहो टी व्हीवर तर बघतो, घरामध्ये रोज गणपती असतो आपल्याकडे, त्याचं दर्शन घेतो. जो दर्शन घेतो ना त्याच्यामध्ये गणपती म्हणजे देव पण असतं त्याच्यामध्ये, ती दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. आणि नक्कीच कोणाकोणाला जर मनापासून खरंच लवकर यायचं असं त्यांनी व्हॉट्सअपच्या नंबरवर पहिल्यांदा मला माझ्याशी बोला आणि नंतर मला तुम्ही पैसे पाठवा व्हॉट्सअपवर त्या आणि स्क्रीनशॉट पण पाठवा. व्हॉट्सअप नंबर आहे माझा, पोस्ट केलेली आहे मी. त्याच्यामध्ये माझा नंबर एक आहे, एक माझ्या मैत्रिणीचा नंबर आहे. माझा नंबर सुरुवातीला 98 आहे, लक्षात ठेवा. चला मग उचला फोन आणि व्हॉट्सअपला मेसेज करा, हाय नर्मदे हर, आम्हाला यायचं आहे अष्टविनायकला. चला मग मी मुद्दाम रोज व्हिडिओ सोडते त्याच्यासाठी.